हॅलो एव्हरीवन, या सेशनमध्ये आपण ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन हे 3 प्रोसेसेस स्टडी करणार आहोत. सो वी विल स्टार्ट विथ स्ट्रक्चर ऑफ DNA. आता बिफोर स्टार्टिंग स्ट्रक्चर ऑफ DNA आपल्याला माहिती असलं पाहिजे DNA काय आहे. सो DNA इज डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. आता DNA हे एक प्रकारचं न्यूक्लिक ॲसिड आहे. आता हा स्ट्रक्चर आहे DNAचा. आता या स्ट्रक्चरला म्हणायचं डबल हेलिकल स्ट्रक्चर किंवा डबल हेलिक्स. याला असं का म्हणतात, कारण हे लॅडरसारखं आहे, म्हणजे शिडी कशी असते त्याच्यासारखंच स्ट्रक्चर आहे. आता हे DNA जे आहे हे कशापासून बनले आहेत, तर ते बनले आहेत जीन्सपासून. जे DNA मध्ये असतात ते जीन्स. आता हे जे ब्ल्यू लाईन्समध्ये आहेत त्यांना म्हणतात स्ट्रँड्स. आता ह्याच्यामध्ये नायट्रोजन बेसिसच्या जोड्या म्हणजेच पेअर्स असतात, ज्यांना बेस पेअर्स असं म्हणतात. आता जर DNA लॅडर आहे तर त्याचे स्टेप्स आहेत नायट्रोजन बेसिस, असं लक्षात ठेवा. आता नायट्रोजन बेसिस हे 4 प्रकारचे असतात. काय आहेत ते 4 प्रकार? ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन अँड ग्वानिन. आता यापैकी ॲडेनिन जो आहे तो ऑलवेज थायमिनसोबत पेअर करतो अँड ग्वानिन ऑलवेज पेअर्स विथ सायटोसिन. तुम्ही स्ट्रक्चरमध्ये बघू शकता त्यांचे रिस्पेक्टिव्ह कलर्स ग्रीन अँड रेड ऑलवेज पेअर्ड अप आहेत आणि ब्ल्यू अँड येलो ऑलवेज पेअर्ड अप आहेत. ओके. आता ॲडेनिन अँड ग्वानिन यांना प्युरिन्स असं म्हणतात अँड थायमिन, सायटोसिन यांना पिरिमिडीन्स असं म्हणतात. आता स्ट्रक्चरमध्ये हे तुम्ही ऑब्झर्व करू शकतात. हे जे कलर्सच्या थ्रू तुम्हाला कळेल की नायट्रोजन बेसिस कुठले आहेत. ओके. ॲडेनिन अँड थायमिन. ॲडेनिन हॅज ग्रीन कलर, थायमिन इज रेड कलर. सायटोसिन अँड ग्वानिन, सायटोसिन ब्लू आहे अँड ग्वानिन येल्लो आहे. आता ही जी सिक्वेन्स आहे ना नायट्रोजन बेसिसची त्याला म्हणतात जीन्स. हे जीन्स आपले कॅरेक्टरिस्टिक्स डिसाईड करतात, म्हणजे आपण कसे दिसतो, आपला हेअर कलर काय आहे आणि ओव्हरऑल अपिअरन्स ऑफ द बॉडी. मग हे सगळं हा DNAचा सिक्वेन्स डिसाईड करतो. हा सिक्वेन्स चेंज होतो, म्हणजे आपण एक्झॅक्टली आपल्या आईसारखे नसतो ना. काही कॅरेक्टर आपल्याकडे आईचे असतात, काही बाबांचे असतात. म्हणजे सपोज माझे केस हे माझ्या आईसारखे आहेत, तर माझ्या केसांचं टेक्स्चर ठरवणारे जीन्स जे माझ्या आईकडनं आले आहेत ते ॲज इट इज आले आहेत, आणि काही जे वेगवेगळे आले आहेत ते बाबांकडनं आले आहेत, आणि काही आईसारखे पण नाही आहे, बाबांसारखे पण नाही आहे. मग ते कसे आले आहेत, तर ते रिकॉम्बिनेशन झालं. इथे टोटल सिक्वेन्स जी आहे रिकॉम्बिनेशनमध्ये ही चेंज होते. हे चॅप्टरमध्ये जसं आपण प्रोसीड होणार तेव्हा आपल्याला डिटेलमध्ये समजेलच. आता हा कंप्लीट स्ट्रक्चर जो आहे DNAचा तो बनला असतो 3 स्ट्रक्चर्सने. काय आहेत ते? सो फर्स्ट इज पेंटोज शुगर, सेकंड फॉस्फेट ग्रुप अँड थर्ड इज नायट्रोजन बेसिस. आता या तिघांपासून एक एक स्ट्रँड DNA मधला बनला असतो. आता या तिघांना ऑल टुगेदर म्हणतात न्यूक्लिओटाईड. सो न्यूक्लिओटाईड हे या तिघांनी बनलेले आहे. आता हे आहे शुगर फॉस्फेट बॅकबोन, जे पेंटोज शुगरच्या थ्रू बनलेले आहेत, म्हणून पेंटोज शुगर असल्यामुळे ह्याचा शुगर फॉस्फेट बॅकबोन आहे या DNAचा. ओके. सो आता ॲडेनिन अँड थायमिनचा बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड असतो हायड्रोजनचा, आणि ग्वानिन अँड सायटोसिनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो ऑफ हायड्रोजन. ओके. आता फॉर एक्झाम्पल इथे एक नायट्रोजन बेस आहे ॲडेनिन अँड थायमिन. आता ॲडेनिन अँड थायमिन हा नायट्रोजन बेस आहे. या नायट्रोजन बेसला अटॅच असतो पेंटोज शुगर, अँड पेंटोज शुगरला अटॅच असतो फॉस्फेट. सिमिलर वे फॉस्फेट ग्रुप कशाला पेंटोज शुगरला अटॅच असतो फॉस्फेट ग्रुप, अँड फॉस्फेट ग्रुपला अटॅच असतो पेंटोज शुगर, अँड पेंटोज शुगर अटॅच असतो नायट्रोजन बेसला. ओके. तर इथे ग्वानिन अँड सायटोसिनला हे अटॅच झालं आहे. ग्वानिन अँड सायटोसिन हे ट्रिपली बॉन्डेड असतात. ओके. आता जो एक स्ट्रक्चर फॉर्म होतो आहे ना त्याला म्हणायचं न्यूक्लिओटाईड. ओके. हा जो बॉक्समध्ये स्ट्रक्चर फॉर्म होतो त्याला म्हणायचं न्यूक्लिओटाईड. सो आपला DNA इज मेड अप ऑफ न्यूक्लिओटाईड, आणि हा जो सिक्वेन्स आहे, ओके, हे जे सिक्वेन्स आहे याला म्हणायचं जीन. हे जीन ठरवतो आपले हेरिडिटरी कॅरेक्टर्स, म्हणजे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये कॅरेक्टर्स जेव्हा जातात म्हणजे काय होतं, हे जीन्स ट्रान्सफर होतात. ओके. सो नेक्स्ट इज प्रोटीन्स. Proteins are the ones which controls the structure and functions of our body. So protein हे responsible असतं for controlling structures and functions of body. So protein कसं फॉर्म होतं बॉडीमध्ये हे डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत. So genes are present in the form of DNA and information for protein synthesis is stored in DNA. आता आपल्याला माहिती आहे DNA कशाने बनलेलं असतं? जीन्सने. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आणि इन्फॉर्मेशन जी असते प्रोटीन सिंथेसिससाठी, प्रोटीन फॉर्मेशनसाठी, ती स्टोर्ड असते DNAमध्ये. ओके. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की इन्फॉर्मेशन जी प्रोटीन सिंथेसिससाठी रिक्वायर्ड आहे ती DNAमध्ये स्टोर्ड असते. ओके. आता हा DNA आहे, आणि DNAपासून प्रोटीन सिंथेसिसची जर्नी जी आहे
ती इन अ सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्समध्ये अपियर होते आणि त्या सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्सला म्हणतात सेंट्रल डोग्मा. मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये त्याला सेंट्रल डोग्मा म्हणतात. आता व्हॉट इज सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी? आता इट इज अ प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस बाय DNA थ्रू RNA. DNA इज डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड अँड RNA इज रायबोन्यूक्लिक ॲसिड. आता सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये DNA प्रेझेंट असतो. ओके. आता सेंट्रल डोग्मा ही जी प्रोसेस आहे ती 3 स्टेप्समध्ये होते. 3 स्टेप्स आर ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. आता सेल्समध्ये न्यूक्लियसमध्ये DNA प्रेझेंट असतो की ज्याच्यामध्ये जीन्स असतात जी सगळी इन्फॉर्मेशन कॅरी करते जी प्रोटीन सिंथेसिससाठी गरजेची असते. आता ह्या न्यूक्लियसमध्ये मधला DNA न्यूक्लियसच्या बाहेर जाऊ शकत नाही, बट प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस अकर्स इन सायटोप्लाझम. प्रोटीन सिंथेसिसची सगळी इन्फॉर्मेशन ही कुठे आहे? इनसाइड द न्यूक्लियस म्हणजे जीन्समध्ये. प्रोटीन सिंथेसिस कुठे होतं? सायटोप्लाझममध्ये. तर न्यूक्लियसमधले जीन सायटोप्लाझममध्ये येऊ शकत नाहीत आणि सायटोप्लाझममधल्या रायबोझोम्स हे न्यूक्लियसमध्ये जाऊ शकत नाही. असं इमॅजिन करा की तुम्ही घरात आहात आणि तुम्ही घराच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरचा तुमचा फ्रेंड तुमच्या घरी येऊ शकत नाही, पण तुम्हाला त्याच्याकडे खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन पाठवायची आहे. त्याला अशा वेळी तुम्ही काय कराल? तुम्ही एक मीडियम म्हणजेच व्हॉट्सॲप किंवा ईमेल किंवा एनी अदर मीडियम थ्रू त्याला ती इन्फॉर्मेशन पाठवाल. द सेम हॅपन्स इन द सेल ऑल्सो. जो काही DNAकडे इन्फॉर्मेशन आहे कोडेड फॉर्ममध्ये, ती इन्फॉर्मेशन कॉपी करून RNA फॉर्म होतो आणि त्या सगळ्या इन्फॉर्मेशनला घेऊन सायटोप्लाझममध्ये येतो आणि मग सायटोप्लाझममध्ये प्रोटीन सिंथेसिस होते. DNAपासून RNA फॉर्म होण्याची प्रोसेस त्याला म्हणायचं ट्रान्स्क्रिप्शन आणि RNA थ्रू प्रोटीन सिंथेसिस होण्याची प्रोसेस त्याला म्हणायचं ट्रान्सलेशन. आता हे एंटायर प्रोसेसेस ही 3 स्टेप्समध्ये होते. फर्स्ट 2ची आयडिया आपल्याला ऑलरेडी आली आहे आणि थर्डची पुढे डिटेलमध्ये कळेल. सो द फर्स्ट इज ट्रान्स्क्रिप्शन. ओके. सो ट्रान्स्क्रिप्शन इज सिम्पली फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम DNA. ही प्रोसेस आता होते कशी? सो DNAमध्ये काय आहे? प्रोटीन सिंथेसिससाठी लागणारी इन्फॉर्मेशन. तर द मेन एन्झाईम जे या प्रोसेससाठी रिस्पॉन्सिबल आहे ते आहे RNA पॉलिमरेज. ओके. RNA पॉलिमरेज. तर या एन्झाईमच्या ॲक्शनमुळे जो DNAचे 2 स्ट्रँड्स आहेत, इथे जे 2 स्ट्रँड्स आहेत ते सेपरेट होतात. इथे बघा सेपरेट झालेत ड्यू टू ॲक्शन ऑफ RNA पॉलिमरेज. आता सेपरेट झाल्यानंतर न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणारे जे RNA न्यूक्लियोटाइड्स आहेत, RNAचे न्यूक्लियोटाइड्स कोण आहेत? ॲडेनिन, ग्वानिन, युरेसिल अँड सायटोसिन. इथे फक्त एकच फरक आहे DNA आणि RNAचा की DNAचे न्यूक्लियोटाइड्समध्ये ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन अँड सायटोसिन आहे. इथे RNAमध्ये ॲडेनिन, ग्वानिन, युरेसिल अँड सायटोसिन आहे. थायमिनच्या जागेवरती युरेसिल आहे. आता हे 4 न्यूक्लियोटाइड्स न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. आता हे 2 DNAचे स्ट्रँड सेपरेट झाल्यानंतर हे सेपरेटेड जे RNA न्यूक्लियोटाइड्स आहेत ते त्या DNAला येऊन अटॅच होणार. ओके. अटॅच झाले. बघा डायग्राममध्ये ॲडेनिन असेल तर त्याला थायमिन जॉईन झाला किंवा युरेसिल जॉईन झाला. युरेसिल असेल तर त्याला ॲडेनिन जॉईन झाला. ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन, थायमिन हे जे सिक्वेन्सेस फॉर्म झालेल्या दिसत आहेत त्याप्रमाणे न्यूली मेड RNA फॉर्म झाला. कसा फॉर्म झाला? DNAमध्ये जे स्ट्रँड सेपरेट झाले मग त्याचे नायट्रोजन बेसेस पण सेपरेट झाले. आता प्रत्येक नायट्रोजन बेसेसला कॉम्प्लिमेंटरी असणारा RNA मध्ये सुद्धा 4 न्यूक्लियोटाइड आहेत. तर ते 4 न्यूक्लियोटाइड इथे येऊन DNA मध्ये कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइडची पेअर फॉर्म झाली आणि जसं जसं हे पुढे जात जाईल तसं तसं RNAचा नवीन स्ट्रँड तयार झाला. आता या नवीन तयार झालेल्या स्ट्रँडमध्ये काय आहे तर DNAमध्ये जे न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्स आहे त्याचं कॉम्प्लिमेंटरी म्हणजे DNAमध्ये जर ग्वानिन असेल तर मेसेंजर RNAमध्ये ते कॉम्प्लिमेंटरी सायटोसिन आहे. DNAमध्ये जर थायमिन असेल तर मेसेंजर RNAमध्ये ॲडेनिन आहे. या वेमध्ये हे कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सेस फॉर्म झाले युझिंग कोवॅलंट बॉन्ड्स. याच्यामध्ये जो बॉन्ड फॉर्मेशन होतात ते कोवॅलंट बॉन्ड आहे आणि हे RNA फॉर्म झालं की परत जाऊन तो DNA परत रिकॉईल होतो. इथे बघू शकता तुम्ही. अशी ही एंटायर प्रोसेस होते. नाउ दिस न्यूली फॉर्म्ड RNA, okay, the newly formed RNA comes in the cytoplasm which is having the coded information, okay, which is having the coded message ज्याच्यात इन्फॉर्मेशन असते अमिनो ॲसिड्सची. ओके.
विच इज हॅव्हिंग 3 न्यूक्लियोटाईड. त्या 3 न्यूक्लियोटाईडचा ग्रुपला म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे ॲडेनिन, ॲडेनिन, सायटोसिन असे 3 न्यूक्लियोटाईड आले अँड हेन्स इट इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. सो दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ सेंट्रल डोग्मा, that is transcription. Okay, so mRNA is produced as per the sequence of nucleotides on DNA. mRNA हा प्रोड्यूस होतो कशाच्या थ्रू, जशी न्यूक्लियोटाईड्सची सिक्वेन्स असते DNA वरती त्याप्रमाणे RNA, दॅट इज मेसेंजर RNA प्रोड्यूस होतो. नंतर सिंगल स्ट्रँड इज यूज्ड अँड विल बी कॉम्प्लिमेंटरी टू वन ऑफ द DNA स्ट्रँड. सिंगल स्ट्रँड जो आहे तो DNAचा जो स्ट्रँड आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी असणार. जे न्यूक्लियोटाईड्स आपण बघितले, ॲडेनिन असेल तर थायमिन किंवा ग्वानिन असेल तर सायटोसिन, असे जे कॉम्प्लिमेंटरी DNA ला अटॅच झालेले आहेत स्ट्रँड्स. आता द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ mRNA इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन. DNA पासून mRNA पर्यंत जी जर्नी आहे त्या एंटायर प्रोसेसला काय म्हणतो आपण, ट्रान्स्क्रिप्शन. आता mRNA फॉर्म्ड इन द न्यूक्लियस कम्स टू सायटोप्लाझम अँड ब्रिंग्स कोडेड मेसेज फ्रॉम DNA. आता mRNA कडे काय आहे, DNA मध्ये जो इन्फॉर्मेशन होता तो कोडेड फॉर्ममध्ये आहे. कशाकडे, mRNA. ओके, तो mRNA जो न्यूक्लियसमध्ये फॉर्म झाला तो कुठे ती इन्फॉर्मेशन घेऊन येतो, कोडेड इन्फॉर्मेशन किंवा कोडेड मेसेज सायटोप्लाझममध्ये. ओके, सो द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ DNA, न्यूक्लियोटाइड्स हे बिल्डिंग ब्लॉक्स आहे DNAचे. ओके, कारण की आत्ताच आपण बघितलं RNA, न्यूक्लियोटाइड्स आणि हे सगळे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. सो दीज आर कॉल्ड द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ DNA. आता ट्रिपलेट कोडॉन, 3 न्यूक्लियोटाइड, जसं मी तुम्हाला म्हटलेलं ॲडेनिन, ॲडेनिन, सायटोसिन असं कुठलं पण न्यूक्लियोटाइड्स असू शकतात. तर 3ची जर पेअर असेल तर त्याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतात. ओके, सो हे झाले ट्रिपलेट कोडॉन, दॅट इज 3 न्यूक्लियोटाइड्स. ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ सेंट्रल डोग्मा, दॅट इज ट्रान्स्क्रिप्शन. नाव नेक्स्ट इज ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे एका लँग्वेजमधून दुसऱ्या लँग्वेजमध्ये कॉन्व्हर्सेशन. इथे पण सेम होणार आहे. आता ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस ही न्यूक्लियसमध्ये झाली आहे, वेरॅज ट्रान्सलेशन प्रोसेस ही सायटोप्लाझममध्ये होते. कारण की mRNA जेव्हा सायटोप्लाझममध्ये कोडेड मेसेज DNAमधून घेऊन येतो तर तिथे ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस स्टॉप होते आणि ट्रान्सलेशनची प्रोसेस स्टार्ट होते. तर आता ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस ही न्यूक्लियसमध्ये झाली आहे, वेरॅज ट्रान्सलेशन प्रोसेस ही सायटोप्लाझममध्ये होते. आता डायग्रामकडे नीट लक्ष द्या. न्यूक्लियसमध्ये mRNA बाहेर पडला आहे ज्याच्याकडे सर्टन न्यूक्लियोटाइड्सची सिक्वेन्स आहे. सो दिस इज कॉल्ड एज ट्रिपलेट कोडॉन. ॲडेनिन, युरेसिल, ग्वानिन, युरेसिल, युरेसिल, ग्वानिन, ॲडेनिन, ॲडेनिन, ॲडेनिन. दीज आर द ट्रिपलेट कोडॉन्स, 3 न्यूक्लियोटाइड्स म्हणजे ट्रिपलेट कोडॉन्स. आता या ट्रिपलेट कोडॉनचे अँटी कोडॉन्स हे tRNA वरती प्रेझेंट असतात. जेव्हा हे mRNA सायटोप्लाझममध्ये एंटर करतात, रायबोझोमचे 2 कॉम्पोनंट्स हे त्याला अटॅच होतात. तुम्ही बघू शकता रायबोझोमचे 2 कंपोनंट्स हे त्याला अटॅच होतात. ओके, आणि त्या पॉईंटला ही ट्रान्सलेशनची प्रोसेस स्टार्ट होते. आता काय झालं, रायबोझोम एकत्र अटॅच झालं कुठे, इन द mRNA रिजन. mRNAच्या रिजनमध्ये आता डायग्रामचं खालचं पार्ट बघा ॲडेनिन, युरेसिल, ग्वानिन. ओके, हा एक ट्रिपलेट कोडॉन ज्याला त्याने कोडॉन असं म्हटलं आहे. बघा इथे कोडॉन असं म्हटलं आहे. आता ॲडेनिनचा कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर आहे, कोण आहे, ॲडेनिन. दॅट इज ॲडेनिन तो कोणासोबत पेअर करतो, थायमिन. सो ॲडेनिनची कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर झाली थायमिन. आता RNAमध्ये थायमिन नसतो, थायमिनच्या जागेवर काय असतो, युरेसिल. सो ॲडेनिन अँड युरेसिलची पेअर झाली. अगेन युरेसिल आहे, सो युरेसिलला कोणाची कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर असणार, ॲडेनिनची. ग्वानिनची सायटोसिन पेअर झाली. सो लाईकवाईज ट्रिपलेट कोडॉनमध्ये जे आहेत त्याचे अँटी कोडॉन्स हे tRNA वरती प्रेझेंट असतात. इथे बघू शकतात तुम्ही. आता जेव्हा tRNA mRNAला अटॅच होतात ॲट दॅट टाईम अमिनो ॲसिड्स जे tRNAच्या दुसऱ्या एंडला प्रेझेंट आहेत. ओके, tRNAचा स्ट्रक्चर ऑब्झर्व करा. त्याच्या बेसला आहेत RNAचे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर्स आणि टॉपला आहेत अमिनो ॲसिड्स. कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर तुम्ही बघू शकता 3 आहेत आणि एंडला अटॅच आहे अमिनो ॲसिड्स. आता हे बेसला असणारे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर जेव्हा एकमेकांना अटॅच होतील ॲट दॅट टाईम टॉपला हे वेगवेगळे अमिनो ॲसिड्स एकमेकांना अटॅच होतात विथ द हेल्प ऑफ पेप्टाईड बॉन्ड्स. म्हणजे वरच्या बाजूला काय झाली, अमिनो ॲसिडची
चेन फॉर्म झाली. आणि प्रोटीन्स काय असतं, अमिनो ॲसिडचे कंपाऊंड असतात. म्हणजे जसं जसं खाली हे कोडॉन अँटी कोडॉनचे पेअर होईल तसं जसं वरच्या बाजूला अमिनो ॲसिड्सची लॉंग चेन झाली, विच लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स. सो दिस इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. ओके, सो हे काही फंक्शन्स, ह्याचे फंक्शन्स आपण ऑलरेडी आता मी एक्सप्लेन केलेले. आता ईच mRNA आर मेड ऑफ 1000 ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स. mRNA जो आहे, ईच mRNA, ओके, प्रत्येक mRNA हा थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्सनी बनलेला आहे. 3 न्यूक्लियोटाइड्स म्हणजे ट्रिपलेट कोडॉन्स. ओके, आता अमिनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय TRNA. अमिनो ॲसिड्सला कोण सप्लाय करतं, TRNA थ्रू अमिनो ॲसिड्स प्रोड्यूस होतात. आता TRNA हॅव अँटीकोडॉन्स, खालती तुम्ही बघू शकता अँटीकोडॉन्स, दॅट इज कॉम्प्लिमेंटरी टू द कोडॉन्स ऑफ mRNA. मेसेंजर RNA कडे जे कोडॉन्स आहेत त्यांचे कॉम्प्लिमेंटरी असतात TRNA कडे. ओके, अँटीकोडॉन्स ज्यांना म्हणतात आपण, ते कोणाकडे असतात, TRNA कडे. ओके, देन नेक्स्ट इज ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलेशन होताना जो रायबोझोमल RNA आहे तो एका जागी राहत नाही, तो पुढे पुढे सरकत राहतो. किती डिस्टन्सने, तर 1 ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सने. जो रायबोझोमल RNA आहे म्हणजेच rRNA, इट मूव्स विथ द डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे आता जर युरेसिल ॲडेनिन ग्वानिन वरती असेल, पुढे जेव्हा तो मूव्ह होतो इट कम्स ॲट ॲडेनिन ग्वानिन, देन नेक्स्ट इट विल कम ॲट युरेसिल and the mRNA is having adenine sequence. तर या पेअरला आले की मग हे TRNA मध्ये असणारे युरेसिल आणि mRNA मध्ये असणारा ॲडेनिन कंबाईन होणार. जोपर्यंत rRNA तिथे येत नाही तोपर्यंत TRNA and mRNA एकमेकांना अटॅच होणार नाही. सो दिस मूवमेंट ऑफ rRNA along the movement of mRNA is nothing but ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेट म्हणजे काय, एक ठिकाणवरून दुसऱ्या ठिकाणी जाणे. ओके, सो मूवमेंट जी आहे RNAची along the movement of mRNA, ओके, इज नथिंग बट ट्रान्सलोकेशन. सो या इथे द अमिनो ॲसिड्स जे आहेत ब्रॉट इन बाय द TRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स विथ द हेल्प ऑफ rRNA. हे जे अमिनो ॲसिड्स आलेले आहेत बाय द TRNA ते बॉन्डेड आहेत टुगेदर. कुठल्या बॉन्डनी, पेप्टाइड बॉन्डनी, विथ द हेल्प ऑफ rRNA. ओके, आता नेक्स्ट इज रायबोझोम्स मूव फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन. 1 ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सने रायबोझोमल RNA मूव्ह होतो. राईट, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, जर युरेसिल ॲडेनिन ग्वानिन वरती असेल पुढे, जेव्हा तो मूव्ह होतो इट कम्स ॲट ॲडेनिन ग्वानिन. ओके, सो ह्याच्यामध्ये डिस्टन्स किती असतं, 1 ट्रिपलेट कोडॉनचं डिस्टन्स असतं. ओके, सो नेक्स्ट इज हेरिडिटी अँड इव्होल्युशनचं अजून एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, तो आहे म्युटेशन. ह्युगो डे व्रीसने जी प्रिन्सिपल दिलेली म्युटेशनची, त्याचं डेफिनेशन आहे, इफ द न्यूक्लियोटाइड ऑफ जीन चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉजेस मायनर चेंज देन इट इज सेड म्युटेशन. ही जी मेन सिक्वेन्स आपण बघू शकतो न्यूक्लियोटाइडची, इथे काही चेंज झाले आहे बघा, तुम्ही बघू शकता इथे चेंजेस आपल्याला दिसत आहेत. ओके, TGC जी आहे, थायमिन, ग्वानिन अँड सायटोसिन, हे रिप्लेस होऊन काय आलं आहे, ग्वानिन, ॲडेनिन अँड थायमिन. सो ही जी चेंज झालं आहे, मायनर चेंज झालं आहे न्यूक्लियोटाइड्सच्या सिक्वेन्समध्ये, पोझिशनमध्ये, याला म्हणतात म्युटेशन. इथे एक्झाम्पल्स ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स, ओके, जे म्युटेशनमुळे होतात ते होतात सिकल सेल अनिमिया. म्युटेशन अफेक्ट सिंगल जीन. इथे म्युटेशन जो होतो तो सिंगल जीनला अफेक्ट करतो. 6 सेल अमेनिया अशी कंडिशन आहे जिथे इनफ रेड ब्लड सेल्स प्रेझेंट नसतात, ड्यू टू विच ऑक्सिजनचं प्रमाण बॉडीमध्ये कमी होतं, कारण रेड ब्लड सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कॅरिंग ऑक्सिजन थ्रू आउट अवर बॉडी. सो हे 6 सेल अनेमिया ही अशी कंडिशन असते जी रेड ब्लड सेल्स कमी प्रमाणात प्रेझेंट असतं बॉडीमध्ये, त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल ही कमी होते. तर हे इथे जेव्हा म्युटेशन होतं ते सिंगल जीनला अफेक्ट करतं. नेक्स्ट इज डाऊन सिंड्रोम. आता डाऊन सिंड्रोम अशी कंडिशन असते जिथे अ पर्सन हॅज अन एक्स्ट्रा क्रोमोझोम. क्रोमोझोम काय आहेत, वी आर ऑलरेडी फॅमिलियर, जीन्सना क्रोमोझोम जीन्सना कॅरी करतात
आणि म्हणून इट इज सेट की क्रोमोझोम्स आर स्मॉल पॅकेजेस ऑफ जीन्स इन द बॉडी. ओके, सो डाऊन सिंड्रोम जेव्हा होतं तर म्युटेशन तिथे जेव्हा चेंजेस होतात, म्युटेशन होतं तेव्हा ते क्रोमोझोम्सला अफेक्ट करतात. ओके, डाऊन सिंड्रोम कंडिशनमध्ये पर्सनकडे एक एक्स्ट्रा क्रोमोझोम असतो. ओके, सो आय होप तुम्हाला हा सेशन कळला असेल. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन कीप स्टडिंग, कीप रिवायझिंग. बाय.